महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. तळेगाव चौकातील कामगार नाक्यावर 3-4 दिवसांपासून कामगारांना मारहाण, पोलीस प्रशासन बघ्याच्या भूमिकेत. तळेगाव चौक परिसरातील कामगार नाक्यावर गेल्या 3-4 दिवसांपासून काही अज्ञात व्यक्तींमार्फत कामगारांना मारहाण होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. रोजंदारीवर काम शोधण्यासाठी सकाळी मोठ्या संख्येनं कामगार येथे जमतात. मात्र अचानक सुरू झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक कामगारांच्या म्हणण्यानुसार हजेरी कमी घ्या या कारणावरून काही जणांकडून धक्काबुक्की आणि मारहाण केली जाते. या प्रकारामुळे अनेक कामगारांनी नाक्यावर येणं टाळण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या रोजीरोटीवर थेट परिणाम होतोय. काही कामगारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की दहशत निर्माण करून काही विशिष्ट गटांकडून कामावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेष म्हणजे या घटनांची माहिती देऊनही संबंधित पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप कामगार आणि स्थानिक नागरिकांकडून केला जातोय. पोलीस केवळ पाहणी करून निघून जात असल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. कामगारांना सुरक्षतेसाठी तात्काळ कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात येतोय. दरम्यान या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून प्रशासनानं लवकरात लवकर स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये. दिवस झाले काही ठेकेदार म्हणून इथं जी 2-3 लोक येतात व कामगारांना कामाला नेतात, त्यांचे पगार देत नाही. तिकडून आल्यानंतर 2-3 दिवस असं त्यांनी करून इथं ज्यावेळेस लोक म्हणली की तुम्ही पगार देत नाही, मग आम्ही तुमच्याकडे येणार नाही असं म्हटल्यानंतर त्यांनी 5-6 लोक घेऊन इथं आले व लेडीज आणि सर्व कामगारांना त्यांनी डायरेक्ट हाणामार चालू केली. याचं 112ला कॉल करून पोलिस इथं येऊन त्यांना घेऊन गेली, पण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आम्ही RPI कामगार आघाडीच्या वतीने त्यांना एक निवेदन दिलं आहे. त्यांनी जर लवकरात लवकर या नराधमांना त्यांच्यावर कारवाई केली नाही तर उद्या आम्ही कामगार नाका तळेगाव चौक इथं तीव्र आंदोलन करू. याची पोलिसांनी याची नोंद घ्यायची आहे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कारवाई करायची आहे. सर्वप्रथम चाकण तळेगाव चौकामध्ये कामगार नाका हा 25-30 वर्ष कामगार नाका आहे. त्या कामगार नाक्यावरती काही 2-3 दिवसापूर्वी काही निराधाम येऊन त्या गोरगरीब कामगारांना मारझोड करत आहेत आणि त्यांना दादागिरी करून की बाबा तुम्हाला आम्ही ह्याच रेटनी तुम्ही पैसे घ्या, त्याच रेटनी पैसे घ्या, अशी त्यांची ही हुकुमशाही चाललेली आहे. पण ह्या देशामध्ये बाबासाहेबांनी हा संविधान लिहिला आहे. संविधानावरती चालणारा देश आहे. त्यामुळं हा संविधान आहे का हुकुमशाही आहे ही पोलीस प्रशासनाने बघायला पाहिजे. कारण पोलीस प्रशासनानं जर वारंवार 112ला कॉल करून सदर्व त्या आरोपींना घेऊन जाऊन जर पोलीस प्रशासन त्यांना परस्पर सोडत असेल तर ही मोठी निंदावत गोष्ट आहे. पोलीस प्रशासनाने जर येत्या आम्ही निवेदन दिलेलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ कामगार आघाडीच्या वतीने, जर पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून नाही घेतला आणि जर त्यांना अटक नाही केली तर येणाऱ्या कालावधीमध्ये खूप मोठं तीव्र आंदोलन करण्यात येईल. ही पोलीस प्रशासनाची नोंद घ्यावी. मी माझ्या कामगार आघाडीच्या वतीने, माझ्या रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आपल्याला दाखवत आहेत. त्यामुळे त्या गोष्टीचा निषेध करतो. ज्या बॅड हल्ल्याचा मी सर्वप्रथम निषेध करतोय आणि करणार. जर 24 तासाच्या आत जरी आरोपी पकडले नाहीत तर उद्या येत्या कालावधीमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल. आणि 1-2 ते 3 दिवस झाले या कामगार नाक्यावरती, चाकण कामगार नाक्यावरती जो भयाड हल्ला होतोय, या भयाड हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. दुसरी गोष्ट अशी आहे, 3-4 दिवस झाले पोलीस प्रशासनाला डोळ्याने दिसतंय तरी ते काही ॲक्शन मोडवर येत नाही. ते ॲक्शन मोडवर येत नाही. आता आजसुद्धा त्यांनी पोलीस कंप्लेंट दिल्याच्या नंतर सुद्धा गुन्हेगारांना नेऊन तिथं परस्पर सोडून देण्यात आलेलं आहे. पोलीस प्रशासनाने जर याची दखल नाही घेतली तर उद्या आम्ही तीव्र आंदोलन या चौकात कामगार नाक्यावरती छेडण्यात येईल. धन्यवाद.